आणि परनिंदा, परनिंदा, परनारी, हे जे 3 मुद्दे आहेत बघा. परनारी, काय कमी होतं दुर्योधनाजवळ, काय कमी होतं रावणाजवळ, फक्त मनामध्ये परनारी बद्दल विषय आला, वासना मनामध्ये प्रगट झाली. आयुष्याचा नाश, नुसता नाश स्वतःचा नाही झाला, कुलाचा नाश झाला. आणि कुलाचा नाश कशामुळे झाला? परनारीकडे वाईट दृष्टी बघितली. आणि म्हणून परनारी, परद्रव्य. आता परद्रव्य जर आपण विचार केला तर आमच्या आयुष्यामध्ये एवढे लोक येतात, एवढे लोक येतात, ते लोक परद्रव्य बघितल्याशिवाय झोपत सुद्धा नाही. प्रत्येकाला ब्लॅकमेल करण्याची सिस्टीम चालू झाली. कुठेतरी अर्ज द्या, कुठेतरी हे करा, कुठेतरी ते द्या. परद्रव्य, आणि परद्रव्य मिळवण्याकडे तुम्हाला मुक्तीच मिळू शकत नाही. आणि सर्वात महत्वाचा परनिंदा. लक्षात घ्या, परनिंदा. एक उदाहरण तुमच्या पुढे ठेवतो. परनिंदा किती घातक असते लक्षात घ्या. एक साधू होते, मंदिरामध्ये गेले, भुकचे होते, आणि भुकच्या असल्या कारणाने त्या मंदिरामध्ये एक महिला आली. बघा का, परनिंदा बघतो आपण. एक महिला आली आणि त्या महिलेने त्या साधू बाबांना विचारलं, बाबा तुम्हाला भूक लागले का? ते साधू बाबा म्हणाले, हा मला भूक लागले. मग तुम्हाला मी जेवण आणून देऊ का? चालेल, मला जर जेवण दिलं तर चालेल. आता त्या महिलेच्या मनामध्ये जो भाव प्रगट झाला तो अतिशय उत्तम होता. एका साधूला जेवण द्यायचं होतं. आता मंदिरामधले साधू होते, साधूच्या मनामध्ये सुद्धा भूक लागली होती. आणि ती महिला घरी गेली. घरी गेल्यानंतर तिने जेवण बनवलं. जेवण बनवल्यानंतर ते जेवण घेऊन येत असताना आकाशामधून एक गरुड चालला होता, आणि त्या गरुडाने त्याच्या चोचीमध्ये साप पकडला होता. आणि योगायोगाने त्या सापाला घट्ट पकडल्यामुळे त्याच्या जिभेमधून विष पडलं त्या जेवणामध्ये. चूक कोणाची नव्हती? त्या महिलेची चूक नव्हती, साधूची चूक नव्हती. त्या महिलेला माहित सुद्धा नव्हतं मी जेवण बनवलेलं आहे साधूला जेवण्याकरिता. आणि ते जेवण आणलं, साधू बाबांना जेवायला दिलं. साधू बाबाने त्या आनंदामध्ये ग्रहण केलं आणि थोड्याच वेळामध्ये साधू मृत्युमुखी पडले. आता साधू मृत्युमुखी पडले, करायचं काय? आता यमाचे सेवक आले, त्यांच्यामध्ये चर्चा चालू झाली. याचं पाप कोणाच्या डोक्यावर लावायचं? साधूच्या स्वतःच्या डोक्यावर लावायचं की त्या महिलेच्या डोक्यावर लावायचं? हे पाप कोणाचं? महिलेला माहित नव्हतं. मी तर माझ्या शुद्ध अंतकरणाने साधूला जेवण दिलेलं आहे. ज्यांनी जेवण केलंय त्यांना तर काहीच पाप लागलेलं नव्हतं, त्यांना भूक लागली होती. मग करायचं काय? पण लक्षात ठेवा, या सृष्टीचा एक नियम आहे, कर्माचा सिद्धांत लक्षात घ्या. इथे उपजते नासे, नासीते पुनरुपी दिसे. तुमच्या मुखामधून जे कर्म बाहेर पडतील ते आज ना उद्या भोगावेच लागतात. मग आता त्या पापाचा, आता साधूची हत्या तर झालेली आहे, मग ते पाप कोणाच्या डोक्यावर मारायचं? यमाचे सेवक आले, त्या महिलेच्या डोक्यावर पापाचा बोजा ठेवायचा का? तर यमाच्या सेवकांमध्ये वाद झाला. त्या महिलेची काय चूक होती? तिला माहित सुद्धा नाही त्याच्यामध्ये विष आहे. मग पुन्हा साधूवर ते पाप मारायचं असं ठरलं. त्याची सुद्धा काय चूक होती? त्याच्यावर सुद्धा ते पाप नाही मारलं. मग ते यमाचे सेवक त्या मंदिरामध्ये फिरू लागले. मग ते फिरत असताना त्या मंदिराच्या पारा, जो पारा असतो पारा, त्या पाऱ्या ठिकाणी आपल्यासारखे 4-5 लोक बसले होते. ते निंदा करत होते त्या महिलेची, ते निंदा करत होते त्या साधूची. आणि मग यमाच्या सेवकांनी ठरवलं, हे जे साधूच्या मृत्यूचं पाप आहे ते निंदा करण्याच्या डोक्यावर मारलं. विठ्ठल प्रत्येक क्षणाला आपण विचार केला पाहिजे. आणि विचार करत असताना सदैव वैकुंठाला आपल्याला जायचं आहे. पंढरपूरच्या पांडुरंगाची भक्ती करायची असताना परद्रव्य, परनारी आणि परनिंदा न करता जर आपण शुद्ध परमार्थ केला तर एक दिवस आपल्याला पंढरपूरचे पांडुरंग न्यायला येते. आणि हा जो विचार करणारा जो वर्ग आहे, या विचार करणाऱ्या वर्गामध्ये एक विचारी वर्ग आणि एक अविचारी वर्ग. बघा, एक वर्ग विचारी वर्ग, एक विचारी